आणि आता बातमी आहे बीडच्या शिरूर कासारमधून। दीपक केदार सतीश भोसलेच्या कुटुंबियांच्या भेटीला गेलेले आहेत। दीपक केदारांकडून बीडमधल्या खोक्या भोसलेच्या घराच्या परिसराची पाहणी करण्यात आली। वन विभागाच्या कारवाईमध्ये खोक्याचं घर हे जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता दीपक केदार जे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून पाहणी करण्यात आलेली आहे। त्यांच्यासाठी लढणार कोण आहे? एक तरी पारद्याचा नेता पुढे आलाय दीपक केदार म्हणून मला यावं लागलंय। 400 किलोमीटरहून या बहिणींचा आक्रोश तुमच्या चॅनलवर तुम्ही सगळ्यात पहिली बातमी दाखवली। तुम्हाला मी सॅल्यूट करतो TV9 ला की रात्रंदिवस आमच्या पारधी समाजाचा तुम्ही आवाज उठवला। तर दुसरं कोण आहे आमचा आवाज दाखवणार? कोण आहे आमचा आवाज दाखवणार? ते हे मुक जनावर जाळून टाकलंय हो। म्हणजे काय करायला निघालात तुम्ही? जाळून टाकलंय, सगळे जनावर जाळले, गाय मुकलून रडते। 3 महिला तिकडे पडल्या, तर पारधी म्हणून आम्ही माणसं आहेत की नाही? तुमच्या राजकारणासाठी कळत नाही। लहान लेकरू बी सांगन की राजकारणाचा बळी आहे। राजकारणासाठी तुम्ही पारद्यांना वेटेच धरणार? दुर्दैव आहे, निषेधारी, यांना वाचवा।